येस. बघा जे जोडले जाईल त्यांनी कृपया एकदा हाय करायचंय नेहमीप्रमाणे. आपला कालचा पेपर होता 10 डिसेंबरचा, कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी चा टेस्ट क्रमांक 22. आपण याच्यामध्ये लक्षात ठेवायचं टेस्ट क्रमांक 22चं स्पष्टीकरण बघतोय. आय होप हा पण तुम्हाला पेपर आवडला असेल आणि छान डिझाईन केला होता आपण. तुम्हाला प्रॉपर एक्झामचा फील आला असेल आणि याच्यामध्ये मी असं म्हणेल की बऱ्याच जणांचा स्कोर कमी सुद्धा आलेला असेल. पण डोंट वरी, लक्षात ठेवायचं मी तुम्हाला थोडा वळून धरला होता. छोटेच प्रश्न होते पण थोडं तुम्हाला कन्फ्युजन करणारे प्रश्न होते. जे जोडले त्यांनी कृपया एकदा हाय करायचं, मेसेज टाका. येस येस, गुड मॉर्निंग ऑल. ऑल गुड मॉर्निंग सगळ्यांना, गुड मॉर्निंग. येस, चला चला चला, आवाज येतोय सगळ्यांना? आवाज येतोय बघा. आणि क्वेश्चनची रचना आपण छान ठेवतोय. बऱ्याच मुलांचे मेसेज पण भरपूर आहेत आता. त्याच्यावर मी सेशनच घेणार डायरेक्ट युट्यूबला. जवळपास 1000 ते 1500 मेसेज माझ्या इनबॉक्स मध्ये पडलेले आहेत. आणि प्रॉपर एक्झामचा फील येतोय आणि कमीत कमी वेळेमध्ये तो क्वेश्चन कसा सोडवायचा त्याही गोष्टी तुम्ही जेव्हा आपण एक्सप्लेनेशन बघतो तेव्हा कळतं, अरे तो क्वेश्चन मी का सोडवला नाही, सोडवायला पाहिजे होता. ओके, एवढा सोपा होता. नंतर कळतं एक्सप्लेनेशन बघितल्यानंतर. पण काही नाही, सगळ्या गोष्टी सोप्या असतात. क्वेश्चन बघा, मी अजून एक सांगतो, क्वेश्चन आयोग डिझाईन करताना तो क्वेश्चन त्या विद्यार्थ्याला 50 सेकंद, 40 सेकंद, हायएस्ट 1 मिनिटामध्ये सुटेल असा डिझाईन करतो. हे डोक्यात ठेवा पहिल्यांदा. ओके ओके, चलो चलो. येस, कोण आहे ऑनलाईन वाले? आवाज ओके? हा, चलो चालू करूया. बघा, लक्षात ठेवायचं पेपर क्रमांक 22 बघतोय आपण, जो काल झाला होता. आता बघ, एकदम छान प्रश्न होता. याच्यामध्ये एका पिशवीमध्ये 3 पांढरे, 2 निळे आणि 5 लाल चेंडू आहेत. त्यांनी काय सांगितले, जर यादृच्छिक पद्धतीने पिशवीतून एक चेंडू बाहेर काढला असता, म्हणलं एक चेंडू बाहेर काढला तर काढलेला चेंडू लाल नाही पाहिजे आपल्याला. हे पूर्व नीट वाचलं नाही. लाल नाही याची संभाव्यता काढा, त्यांनी असा प्रश्न विचारलाय. आता लाल नसलेले म्हणजे सरळ सरळ माझ्याकडे सरळ सरळ 3 पांढरे चेंडू आहेत. म्हणजे 3 पांढरे आहेत, परत सरळ कार्य 2 निळे चेंडू आहेत. म्हणजे लाल आपल्याला घ्यायचं आहे का? नाही. पण 5 माझ्याकडे लाल चेंडू आहेत. म्हणजे हे सोडायचे, म्हणजे मला हे घेऊन त्याचा अर्थ असा आहे, मान्य ना? म्हणजे हे सोडून द्यायचे, हे घ्यायचे. सरळ सरळ 2 किती होतात? तर 3 आणि 2 किती झाले? 5 झाले. 5 मधून पण मला एकच बाहेर निघणार आहे, कारण एकच बाहेर काढलाय, त्यामुळे काय अडचण नाही. आणि एकूण चेंडू माझे किती तरी 10 पैकी 1. याचं उत्तर 5 छेदामध्ये 10. 5 पैकी 1 म्हणजे स्वतः तो 5 असणार आहे, आणि 10 पैकी 1 म्हणजे स्वतः तो 10 असणार आहे. म्हणजे माझं उत्तरेचं 1/2 असणार आहे. 5 1 5, 5 2 10. विषय क्लोज. हा सोपा प्रश्न होता. बऱ्याच जणांनी याचं उत्तर लक्षात ठेवायचं, हे मारायचा प्रयत्न केला असणार आहे. ऑप्शन नंबर 2 तुम्ही लिहिला असेल, पण उत्तर चुकलं. ओके, येस. लाईव्ह आले काय? आवाज नाही? आवाज येत नाही? याचा मेसेज टाका ना, काय प्रॉब्लेम आहे? मेसेज टाका, फ्री मध्ये येते आपल्याला. राम, येस येस. प्रिया मॅडम, आवाज येतोय? एकदा हाय करून टाका, चला पटकन पटकन हाय करायचंय. येस, चलो. फ्री मध्ये, तुम्हाला पैसे नाहीत त्याला, फ्री मध्ये आहे चॅटिंगला. चला पुढे. काय अडचण नाही. याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर 2. हा बोनस मार्क होता, काय नव्हतं याच्यामध्ये. पण जर तुम्ही नीट नाही वाचलं, हे नीट नाही वाचलं, तर मग 100% तुमचं लक्षात उत्तर चुकलं असणार आहे. चला पुढे. 81 उत्तर बिंदासल्या, पर्याय क्रमांक 4. आणि बघा मी किती वेळ लावला याला. नॉर्मली जर तुमच्या कॉन्सेप्ट क्लिअर असतील ना, तर लक्षात नॉर्मली 10 ते 15 सेकंदामध्ये आपण उत्तर देऊ शकतो. असे बोनस मार्क असतात. आणि हे जे तुमचा वेळ वाचतो, तो पुढच्या एखाद्या प्रश्नाला तुम्ही अप्लाय करू शकता. पुढे बघा, नेक्स्ट लक्षात ठेवायचं, हा भारी प्रश्न आहे. तुम्हाला सुटला असेल, पण बघूया आता काय विषय झाला याच्यामध्ये. आता नॉर्मली काय करतो मी, लक्षात ठेवायचं, हा 1.5 बघा, एकदम भारी प्रश्न आहे. 1.5 एम बरोबर काय सांगितलं? 0.04 एन सांगितलेला आहे. आता मी काय करतो, हा जो 0.04 आहे तो याला पक्षांतर करतो इकडं. ऑलरेडी तो गुणाकारामध्ये तो भागाकार होईल ना. मी सरळ सरळ 1.5 ला तो काय करेल रे, भागेल ना, 0.04 बनेल. आणि बरोबर एन मी इकडेच ठेवतो आहे असा, पण एम हा इकडे नेऊन टाकतो, मग सरळ तो असा बनेल. ओके, खाली छेदामध्ये काय पक्षांतरानं हा एम तुमचा असा केला. आता याच्यामध्ये क्रिया असते, एकांतर क्रिया लागेल. एकांतर क्रियेमध्ये काय विषय असतो, हा जो घटक आहे तो याचा असतो, हा घटक आहे तो याचा असतो. पण मी काय करतो, घरी इक्वल करून घेतो. दशांश अपूर्णांकाची जी घर आहेत ती घरी इक्वल करून घेतो. म्हणजे सरळ सरळ हा पॉईंट मला घालवायचा आहे. मग मी कसं लिहू शकतो रे, हा समजा हा पॉईंट मला घालवायचा, त्याच्यावर एक 0 टाकूया, हा 150 झाला. पण ह्याच्यात मग घर पुन्हा इक्वल करायचं, पण ह्याच्यात 0 टाकलाय. हा 0 मला घालवायचा असेल तर फक्त तुम्हाला इथे 4 लिहिणं गरजेचं आहे छेदामध्ये. ओके, मग छेदामध्ये फक्त काय करा, 4 लिहा. आणि बरोबर लक्षात ठेवायचं, एन छेदामध्ये काय रे, हा एम बनला. मग सरळ हे एकांतर क्रियेनुसार हा तुमचा काय रे, त्याच्या किमती असतात. ही एन ची किंमत असते, ही एम ची किंमत असते. मग डायरेक्ट आपल्याला हे सोडवायचं आहे. एन म्हणजेच आपल्याकडे किती आहे? एन म्हणजेच आपल्याकडे 150 आहे. वजा लक्षात ठेवायचं काय रे, 4 परत छेदामध्ये सांग रे. एन म्हणजेच पुन्हा आपल्याकडे 150 आहे, आणि परत काय रे, अधिक 4 आहे. याचं कॅल्क्युलेशन 154 वजा 4 जर केलं तर माझ्याकडे उरतं 146. आणि 146 छेदामध्ये 154 जर केलं, पुन्हा एकाच संख्येने भाग द्या. बे 7 14, बे 3 6, आणि बे 7 14, बे 7 14. म्हणजे माझं उत्तर काय असणार आहे, 73 डिवायडेड बाय 77
हे उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर 2, दॅट इज करेक्ट. म्हणजे कॉन्सेप्ट क्लिअर असणं गरजेचं आहे. कॉन्सेप्ट जर तुमच्या क्लिअर असतील तर 100% लक्षात आपण ह्याच्यामध्ये मार्क मिळवू शकतो. आणि बघा लक्षात काही काही मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला क्वेश्चन ऑफ सिलेक्शन अजून जमत नसेल तर जमवा ते. तुम्हाला 20 प्रश्नामध्ये तुमचे क्वेश्चन सिलेक्ट करता आले पाहिजे. तुम्ही लक्षात अभ्यास न करता लक्षात ठेवा 10वी किंवा 8वी 9वी 10वीच्या बेसवरती तुम्ही 10 प्रश्नाची उत्तरं देऊ शकता. हे ऑब्झर्वेशन सांगतं, हे पीवायक्यूचं अनालिसिस सांगतं. मी 13 पासून लक्षात ठेवायचं, 13 पासून म्हणतोय, 2013 पासून आता 2025 पर्यंत म्हटलं तरी चालेल. लक्षात ठेवायचं या सगळ्या पेपर जेव्हा मी अनालिसिस करतो तेव्हा फक्त त्याच्यामध्ये असा त्याचा सारांश निघतो की तुम्हाला 10 प्रश्न हे अभ्यास न करता सुटणारे असतात. प्रत्येक पेपरमध्ये असतात. पण आपण तिथपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. आपण जे बेसिक शिकलेलो आहे 8वी 9वी 10वीला त्याला अनुसरून, आणि 7 ते 8 मार्काचा तुम्हाला अभ्यास करून जाणं गरजेचं आहे. याच्यामध्ये जो विद्यार्थी अभ्यास करून जातो त्याला पुन्हा 7-8 मार्क मिळतात. 17 मार्क आरामात होतात. आणि माझा विषय अजूनही सांगतो बाळांनो, डिसाइडिंग फॅक्टर आहे, सगळ्यात जास्त वेटेज याला आहे. 20 मार्काची तुम्ही तयारी करणं गरजेचं आहे. ओके, चलो पुढे नेक्स्ट बघा. आता याच्यामध्ये सोपं होता, हा सोपा होता, काही नाही, एकंदर क्रियेनुसार हा कार्यक्रम करायचा होता. आता हा पण लय भारी प्रश्न होता, बऱ्याच जणांना जमला असेल, काही काही नसणं जमला असेल, काय अडचण नाही, सोडून देतो. आता सोडून दिल्यावर तुम्हाला वाटतं अरे किती सोपा होता. बघा, मुलीचे वय 16 वर्ष आहे, काय अडचण नाही. मुलगी ही आई वडिलांच्या लग्नानंतर 1 वर्षांनी जन्मलेली आहे. मला सांगा, आता मुलीचं वय 16 वर्ष इट्स ओके आहे, पण काय 1 वर्षानंतर ती जन्माला आली, जर आई वडिलांच्या वयाची बेरीज आणि लग्नाच्या वयाची बेरीज जर 116 असेल, आणि काय म्हणले आईचे वय वडिलांच्या वयापेक्षा 3 वर्षांनी कमी असेल, तर वडिलांचे वय किती असेल. आता वडील मला माहित नाही, ते एक्स मानूया, काय अडचण नाहीये. आता विषय काय झाले माहिती, लग्नाच्या वयाची बेरीज असा एक त्यांनी शब्द वापरला बा. आई वडिलांच्या, लक्षात ठेवायचं बघा, आई वडिलांच्या वयांची बेरीज आणि लग्नाच्या वयाची बेरीज. आता मुलीचं वय जर 16 वर्ष असेल आणि 1 वर्षाने ती जन्माला आली, मग सरळ सरळ लग्नाची एकूण वर्ष किती असतील रे? लग्नाचे एकूण वर्ष 17 होणार आहेत. 16 आणि 1 वर्ष ते 17 झाले. पण बघा मी काय करतो याच्यामध्ये, आई जर वडील जर मी एक्स मानला, पण वडिलांपेक्षा आई 3 वर्षांनी लहान आहे, म्हणजे 1 वजा 3 झाली, हे काय वडील झाले. आणि पुन्हा याच्यामध्ये सरळ सरळ लग्नाची एकूण वर्ष हे 17, कळलं का? 17, मुलीचं वय 16 वर्ष आणि लग्नाचं 1 वर्ष, असे 17 वर्ष होतात. हे डोक्यात ठेवा. ओके, हे 17 आणि बरोबर या तिघांची बेरीज त्यांनी सांगितलेली आहे 116 का, एवढंच सोडवायचं होतं. एवढंच फक्त सोडवायचं होतं, बाकी याच्यामध्ये काही विशेष नव्हतं. आता याच्यामध्ये कॅल्क्युलेशन करूया. काही नाही, याच्यामध्ये अधिक चिन्ह काही फरक पडत नाही. ही वजा 3 17 मधून घालवा, म्हणजेच काही 2x किती झाले, 2x तोंडी करा, स्टेप लय वाढवायचे नसतात गणितामध्ये. बघा 2x अधिक काय, डायरेक्ट लिहूया, अधिक 17तून 3 गेले, राहिले 14, बरोबर, पण अधिक 14 राहतील. आणि बरोबर कार्य पुन्हा 116. हे मी 14 पण लिहिलं नसतं, डायरेक्ट पक्षांतर केलं असतं. डायरेक्ट मी असलेलं 2x बरोबर 102 लिहून टाकलं असतं. आणि 102 डायरेक्ट आता स्टेप करू नका, पुन्हा x बरोबर 102 भागिले 2 असं नाही, डायरेक्ट भाग द्या ना. सरळ जर याला भाग दिला तर सरळ सरळ लक्षात ठेवायचं, विषय क्लोज. x बरोबर तुमचं उत्तर असणार 51 वर्ष. आणि वडील काय म्हणलेत, मी एक्सच मानलेत, आणि त्यांनी तो प्रश्न तोच विचारलाय, वडिलांचं वय किती, असा प्रश्न होता. लिहा 51, ऑप्शन नंबर 2 इज द राईट आन्सर. एकदम छान आणि युनिक प्रश्न आहे. ओके, काय अडचण, एनी ऑब्जेक्शन, सोप्या सोप्या गोष्टी असतात, फक्त तिथं तुम्हाला लक्षात येत नाही. थोडं टाइम प्रेशर वगैरे असतो, अजिबात नाही, रिलॅक्स राहा, रिलॅक्स राहा. मी सांगितलंय 40 मिनिटं तुम्ही जीएस ला द्या, काही अडचण असेल तर पुन्हा व्हावी, तर मी काय सांगतो 42 मिनिटं द्या, काय प्रॉब्लेम नाही. आता माझा विषय म्हणून मी 20 मिनिटं आणि 25 मिनिटं अशा म्हणणार नाही. माझ्या विषयाला फक्त 18 मिनिटं द्या म्हणतो मी, 18 मिनिटं. आणि 18 मिनिटांमध्ये 18 प्रश्न सुटणारे असतात, येतात. तुम्ही अभ्यास करून जाणं गरजेचं आहे. ओके, चला पुढे नेक्स्ट 83 नंतर 84 बघा. हा पण बोनस मार्क होता. बोनस मार्क म्हणजे काय, ए आणि बी ला लक्षात ठेवायचं, एक काम करायला अनुक्रमे 10 आणि 15 दिवस लागतात. ए आणि बी लक्षात ठेवायचं, ए ला एक काम करायला 15 दिवस, बी ला तेच काम करायला 10 दिवस. याचा एलसीएम किती आला, 30 आला, कळतंय. आणि परत लक्षात, दोघांनी एकत्र काम करायला सुरुवात केली, परंतु 2 दिवसानंतर बी कामाला आला नाहीये, बी काम सोडून पळून गेला, तर उरलेलं काम ए ने पूर्ण केले, तर ते काम किती दिवसामध्ये संपले. ओके, विषय क्लोज. आता बघा यांचं पर डे काम काढूया. मग सरळ सरळ 30 काम करायला एला 15 दिवस लागत असतील, तर तो 30 दोन्ही 60, आपलं 15 दोन्ही 30 लक्षात ठेवायचं. आणि पुन्हा 10 त्रिक 30, दोघं मिळून एका दिवसामध्ये 5 काम करतात, काय अडचण नाही. दोघं मिळून एका दिवसामध्ये 5 काम करतात. आणि नॉर्मली बघा आता काय विषय झालाय, 2 दिवसानंतर बी काम सोडून पळून गेलाय, याचा अर्थ 2 दिवस दोघं काम करत होते. बघा मी काय सांगतोय, 2 दिवस दोघं पण काम करतोय ना, दोघं मिळून एका दिवसामध्ये किती काम करतायत, 5 काम करतायत. म्हणजे असं त्यांनी लक्षात ठेवायचं, 2 दिवस केले म्हणजे 10 काम माझं पूर्ण झालं होतं. मान्य का, 10 काम माझं पूर्ण झालं होतं. 10 काम पूर्ण झाल्यानंतर तुमचा बी पळून गेलाय, मग शिल्लक काम किती रे, एकूण काम वजा झालेलं काम, हे 20 काम माझं शिल्लक होतं, हे शिल्लक काम असणार आहे. आता शिल्लक काम कोणाला करायचं आहे, ए ला करणं भागच आहे, लक्षात ठेवायचं, ए ला करावंच लागेल शिल्लक काम, लक्षात ठेवायचं. म्हणजे सरळ सरळ सांगले 20 भागिले एचं पर डे कॅपॅसिटी 2 आहे,
मग 2 करा भागिले लक्षात ठेवायचं तुमचं 10 दिवस लागतील, विषय क्लोज. एनी ऑब्जेक्शन काही नाही, याच्यामध्ये सोपा कार्यक्रम होता, पण हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे बाबा, किंवा दोघं काम करत होते पण असं त्यांनी कितीतरी 2 दिवस काम केलं होतं, दोघं कामाला सुरुवात केली, पण 2 दिवसानंतर लक्षात ठेवायचं बी काम सोडून पळून गेलाय, याचा अर्थ ते त्यांनी 10 काम केलं होतं, म्हणजे 10 टेबल बनवले होते ह्या 30 पैकी, उरलं काम 20, ते काय करायचं होता फक्त एकट्या एला करायचंय, बी निघून गेलाय, मग उत्तरल्या बिंदास 10 दिवस इज द राईट आन्सर. ओके, एनी ऑब्जेक्शन. चला पुढे. नेक्स्ट 84 नंतर 85 काय सांगते बघा. जेव्हा एक जागा, बघा लय भारी प्रश्न होता, कन्फ्युजनचा विषयच नाही हो का, एकदम तुम्हाला छान सांगतो, 2 वळीमध्येच उत्तर निघता पण तुम्हाला कळलं पाहिजे, 100चा आधार घेऊन कॉन्सेप्ट आहे, टक्केवारीचा विषय आला गणितामध्ये ना, 100चा आधार घेऊन कार्यक्रम करायचा. आता एक जागा जेव्हा 18,700 रुपयाला विकली जाते तेव्हा त्या मालकाचे 15% नुकसान झाले, मान्य आहे ना. आता 15% नुकसान होणं म्हणजे लक्षात ठेवा, 100%पैकी 15% नुकसान होणं म्हणजे ती रक्कम किती मिळणार आहे, 85% मिळणं ना. कळलं का मला काय म्हणायचंय? 100%पैकी 15% नुकसान होणं म्हणजे काय, ती रक्कम मला 85% मिळणं. मग याचा अर्थ काय, एक जागा 18,700 ला विकली तेव्हा त्या मालकाचे 15% नुकसान झाले, म्हणजे 18,700 अर्थ किती आहे, 85% वेळा ही, म्हणजे 85% रक्कम म्हणजे 18,700. तर त्यांनी काय विचारलं, तर ती जागा किती किमतीला विकायला पाहिजे होती, म्हणजे त्याला 15% प्रॉफिट झाला पाहिजे होता. म्हणजे 15% प्रॉफिट म्हणजे आता ही माझी रक्कम ही आहे, याच्यामध्ये पुन्हा 15% ऍड केलं तर पुन्हा 100% रक्कम मला काढायची आहे. साधा कार्यक्रम काय माहितीये का, सरळ सोप्या भाषेमध्ये सांगतो, 100% म्हणजे 85% रक्कम, म्हणजे सोपं करून घेऊया, 85% म्हणजे माझा अर्थ जर 18,700 असेल तर सोपा कार्यक्रम आहे, 100% रक्कम म्हणजे किती वगैरे एवढंच करायचं होतं, हे सुद्धा लिहायची गरज नव्हती. ओके, 85%चा अर्थ जर हा असेल तर 100%चा अर्थ काय असणार आहे, मग काय तिरकस गुणाकार कार्यक्रम होता का, 100 छेदामध्ये 85 गुणले काय रे 18,000, लक्षात ठेवायचं 18,000 किती रे 700. मग आता सरळ 17ने भाग जातो, 17 5 85, 17 1 17, 17 1 17 आणि पुन्हा 0 0, 5 1 5, 5 2 10, 5 0 0, म्हणजे 11 2 22 वर 3 शून्य टाकून द्या, विषय संपला. 100% रक्कम म्हणजे ती जागा किती किमतीला विकायला पाहिजे होती, म्हणजे आपल्याला 15% प्रॉफिट झाला असता, ते 100% ती जागा मला 22,000ला विकणं गरजेचं होतं, विषय क्लोज. काय केलं याच्यामध्ये मी, काही नाही, पण तुला परत वाटतो जेव्हा एक्सप्लेनेशन मी सांगतो ना तेव्हा बरेच मला फोन येतात, सर हा प्रश्न मला ट्राय करायला पाहिजे होता, सर हा प्रश्न मला ट्राय करायला, मी ट्रायच केला नाही सर, आलं पण नाही, टाइम वेळ निघून गेल्यानंतर पश्चाताप करायचा नाही, म्हणजे गाडी निघून गेल्यावर तुम्ही गाडीचा हात करताय नाही, लक्षात ठेवा गाडी येण्याच्या अगोदरच तुम्ही हात करणं गरजेचं आहे, बाकी. चला विषय क्लोज. याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर 2. बरं परत 86 काय सांगितलं, हा लय भारी प्रश्न होता, बऱ्याच जणांना हा जमला नसणार आहे 100%. येस येस, एनी ऑब्जेक्शन, येस. 12 दिवस पाहिजे होतं ना, हा, मागच्या प्रश्नात उत्तर 12 दिवस पाहिजे होतं का, थांबा 1 मिनिट, 2 दिवस त्यांनी काम केले का, हा थांबा 1 मिनिट. हा, आता उरलेलं काम लक्षात ने पूर्ण केले, तर हे काम म्हणले ना त्यांनी, आता हे काम म्हणले संपूर्ण काम म्हणले, थोडं लक्षात ठेवायचं. आता हे म्हणजे संपूर्ण काम, याचा अर्थ असा घेतला तर 12 दिवस ऑप्शन पाहिजे होता, हा एक ऑप्शन. येस, एला नुसत्या एला म्हणलं असतं, ने पूर्ण केले तर केले, हे काम त्याचा अर्थ, थांबा 1 मिनिट, बरोबर आहे, अगदी बरोबर आहे, हे काम म्हणले. मग सांगा, त्यांनी ऑलरेडी दोघांनी 2 दिवस काम केलं होतं, आता शिल्लक काम येणं केलंय, येला ते काम करायला 10 दिवस लागले, येणं ते उरलेलं काम 10 दिवसात केले, पण आधीचे 2 दिवस, बरोबर आहे, अगदी बरोबर आहे, 10 प्लस लक्षात ठेवायचं 2 जर बघितलं 12 दिवस ह्याच्यामध्ये ऑप्शन आहे. हे बघा, थोडं आय एम सॉरी, एक्स्ट्रीमली सॉरी, लक्षात ठेवायचं, बघायचं हे काम मी नीट वाचलं नाही, याचा अर्थ येणेच केले का असं त्याचा अर्थ झाला माझा, थोडं वाचण्यामध्ये कन्फ्युजन झालं. येणे जर असं म्हणलं असतं शिल्लक काम येणे किती दिवसामध्ये पूर्ण केलं तर 10 उत्तर पाहिजे होतं, तर हे कामचा अर्थ नेहमी गणितामध्ये संपूर्ण काम घ्यायचा असतो. येस, संपूर्ण काम घ्यायचा असतो, काय अडचण नाही. संपूर्ण काम किती दिवसामध्ये संपले, त्याचा अर्थ असा आहे, संपूर्ण काम लक्षात ठेवा, संपूर्ण काम किती दिवसामध्ये संपले तर त्याचा अर्थ असा होतो 12 दिवस होता. ओके ओके ओके, इट्स ओके. चला, ह्याचं उत्तर 10 दिवस नाही बरं, 10 दिवस नाही, याचं उत्तर लिहा 12 दिवस. व्हेरी गुड, काही अडचण नाही, हे सोपा होता, 22,000, काय अडचण नाही. बघा, हा एक क्वेश्चन लय भारी आहे, हा एक क्वेश्चन थोडा आयएमपी म्हणा, बऱ्याच जणांना हा समजला नसेल. आता रेस्ट, माइट, स्टीर, स्ट्रीम यापैकी 3 शब्दांच्या, हे शब्द लय महत्वाचा आहे. ओके, या 3 शब्दांच्या अंकसंकेताची अनुक्रमहित यादी पुढे दिलेली आहे, म्हणजे ह्यातले मला फक्त काय 4 शब्दापैकी मला 3च शब्द सिलेक्ट करायचे, 3च शब्द सिलेक्ट करायचे, आणि त्याच्यामध्ये त्यांचे जे आपल्याला अंकसंख्या दिलेले आहेत, 54, 14, 56, 31, 54,
42 31 अशी आहेत. तर सेमी या शब्दासाठी कोणता संकेत असायला पाहिजे होता? ओके, सेमी या शब्दासाठी कोणता संकेत असायला पाहिजे होता? नॉर्मल जर बघितलं तर थोडं नीट ऑब्झर्वेशन करा. आता ह्याच्यामध्ये जर बघितलं, ह्याच्यात कुठला तरी एक अंक कॉमन आहे का बघा बरं, कॉमन अंक. याच्यात मला 4 दिसतोय, याच्यात पण मला 4 दिसतोय, याच्यात पण मला 4 दिसतोय. मान्य आहे? थोडं मला लक्षात ठेवा, एकदम भारी आहे, कॉन्सेप्ट भारी आहे. ह्याच्यात पण मला काय रे 4 दिसतोय, काय अडचण नाही. आता एखादा म्हणलं तर ह्याच्यात पण मला 1 1 1 1 1 दिसतोय ना, काय अडचण नाही. पण बघूया आपण, या फक्त 4चा आधार घेऊन आपल्याला उत्तर काढता येतं. आता 4 जर विचार केला आपण, 4 साठी जर लक्षात ठेवायचं आपण, 4 साठी जर आपण ह्याला आर घेतला, याच्यात पण आर आहे, याच्यात पण मला आर दिसतोय, याच्यात पण मला आर दिसतोय. ओके, मग थोडं बघा, मी रेस्ट हा शब्द लिहून ठेवतोय, तर बघा थोडं इथं ऍडजस्टमेंट करून सोडावं लागणार आहे. रेस्ट, STIR स्टीर, आणि काय रे TRIM ट्रीम ना. आता ह्याच्यामध्ये सगळ्यामध्ये या जर आरचा कोड मी 4 घेतला, या आरचा कोड जर 4 घेतला आणि या आरचा कोड जर 4 घेतला, तर मला ती संख्या कंप्लीट करायची आहे. याच्यामध्ये हा शब्द मला लक्षात ठेवा स्किप करावा लागणार आहे 100%. माइट हा शब्द मला इथं घेता येणार नाहीये. तर आता ह्याच्यामध्ये जर बघितलं आर म्हणजे सुरुवातीला 4 ह्याच्यामध्ये कुठे आहे रे, ह्या दिलेल्या अंकामध्ये सुरुवातीला 4 सरळ सरळ 42 31, मग सरळ सरळ रेस्टचा जो कोड असणार आहे तो 42 31 असणार आहे. आता शेवटी आर कुठे आहे बघ याच्यामध्ये, शेवटी आर म्हणजे शेवटी 4, 31 54 हा स्टीरचा लक्षात ठेवायचा कोड असणार आहे, 31 54. आणि 2 नंबरला 4 पाहिजे, 2 नंबरला 4 म्हणजे 14 लक्षात ठेवायचं 56, हे त्याचे कोड आहेत. आणि हे कोड तुम्हाला प्रॉपर ऍडजस्टमेंट करता आले तर आपल्याला सेमी शब्दाचा अर्थ सांगता येतो. सेमी बरोबर काय असणार आहे, सेमी, सेमी लक्षात ठेवायचं. मग सेमी म्हणजे काय याच्यामध्ये, आता सेमी म्हणजे एसचा कोड त्यांनी 3 दिलाय आणि ईचा कोड काय रे 2 आहे. मग 3 2 सुरुवातीला कुठे बघायचं, 32 कुठे आहे, इथं 35 म्हणले, इथं 42 म्हणले, इथं 56 म्हणले. हे फुली मारा फुली मारा, हा पण फुली मारा, उत्तर संपलेलं आहे. मग सरळ सरळ लक्षात ठेवायचं, सेमी शब्दाचा कोड हा 32 65 असा आला पाहिजे. हा एकदम छान आणि युनिक क्वेश्चन होता, युनिक प्रश्न होता, तुम्हाला लक्षात ठेवायचं. याचं पण उत्तर येणं अपेक्षित होतं, पण थोडं आपल्याला डोकं चालवावं लागलं असतं, बाकी काही नाही. 32 65 ऑप्शन नंबर 3 इज राईट आन्सर. चला पुढे नेक्स्ट 86 नंतर 87. आता झिनाने एका स्तंभात 4 नैसर्गिक संख्या लिहिल्या आहेत, 4 संख्या बरं का रे. त्या संख्या मी असं लिहितो, ए संख्या आहे, बी संख्या आहे, सी आहे, पुन्हा डी आहे. लक्षात ठेवायचं, लिहिल्या. प्रत्येक वेळी यातल्या 3 सर्वांना बेरीज समान संधी मिळतात. हे वाक्य लय भारी. म्हणजे प्रत्येक वेळी यातल्या 3 सर्वांना बेरीज समान संधी मिळतील अशा प्रकारे निवडून तिने त्या त्रिकुटाची बेरीज केली पुन्हा. म्हणजे सरळ काय माहिती का, ते असं म्हणतायत, मला लक्षात आहे 3 हा लक्षात, ए हा 3 वेळा घ्यायचा आहे, ए बी हा लक्षात ठेवा 3 वेळा घ्यायचा आहे, सी हा पुन्हा काय रे 3 वेळा घ्यायचा आहे. त्याचा अर्थ तो आहे 3 हा सी हा 3 वेळा घ्यायचा आहे आणि पुन्हा 3 हा लक्षात, आपलं डी हा 3 वेळा घ्यायचा आहे. आणि या त्रिकुटाची बेरीज केली, त्रिकुटाची बेरीज केली म्हणजे ह्या 4 संख्या त्या अशा आहेत, 186 प्लस काय रे अधिक 208 प्लस अधिक 215, बरोबर आहे ना, 215 आणि परत काय रे 194 अशी बेरीज केली. तर त्यांनी विचारले झिनाने लिहिलेली सर्वात मोठी संख्या कोणती. मग ह्याच्यामध्ये आपण काय करू, 3 कॉमन काढूया. 3 जर मी कॉमन काढला सरळ सरळ, बघा लय भारी प्रश्न होता. 3 जर कॉमन काढला तर काय चौघांची बेरीज मिळेल, ए अधिक बी अधिक काय रे पुन्हा सी आणि ए बी सी डी ना, ए बी सी डी. बघा लक्षात, ए अधिक बी, बी अधिक लक्षात सी अधिक काय रे पुन्हा डी. म्हणजे सरळ सरळ याच्यामध्ये त्या त्रिकोणाची बेरीज जर केली, याची बेरीज करावर किती येते, याची बेरीज लक्षात ठेवायचं. शेवटी बघा आता याच्यामध्ये 4 हे लक्षात ठेवायचं, 8 आणि 4 12, 12 आणि 17, 17 आणि 6 6 12 13 23, 23 ला लक्षात ठेवायचं. थांबा एक मिनिट, याच्यामध्ये 4 1 4 पुन्हा बरं ठीक आहे, 6 4 10 18, 18 आणि 5 किती होतात, 23 होतात ना. 803 लिहू, 803 बघा लक्षात, 803 ची बेरीज येते का बघा, 803 म्हणजे 803 ला पुन्हा कितीने भाग द्यायचा आहे, मला 3 ने भाग द्यायचा. जर 3 ने भाग दिला तर 3 1 3, 3 2 6, पुन्हा लक्षात ठेवायचं राहिले 2, 3 संग 18 नाही, 801 यायला पाहिजे बेरीज. 186 206 पाहिजे इथं. ओके 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 ओके, बघा 206 पाहिजे होतं, लक्षात ठेवा 206. म्हणजे नॉर्मलीची बेरीज आता 6 4 किती वेळा, 6 4 10, 10 आणि पुन्हा 6 6 12, 12 आणि लक्षात ठेवायचं 16, बरोबर आहे. आता ह्याची बेरीज किती येते, 801 यायला पाहिजे होती. सरळ सरळ याची बेरीज किती येते, 801 येते. 801 बेरीज झाली, हा 3 पलीकडे पक्षांतराने लक्षात ठेवा भागाकार जाणार आहे. या 803 ला लक्षात ठेवा, 801 ला जर मी 3 ने भाग दिला तर 3 1 3, 3 2 6 राहिले, परत लक्षात ठेवायचं 2, 3 संग 18, पुन्हा 3 7 21. म्हणजे काय रे बघा, मी 3 जर कॉमन काढला आणि 3 कॉमन काढून ह्या 3 आता 801 ला जर भागलं तर माझं उत्तर ह्या चौघांची बेरीज मिळणार आहे, ए अधिक बी अधिक सी अधिक डी. लक्षात ठेवायचं किती असणार आहे, 267 असणार आहेत. या चौघांची बेरीज 267 आहे, त्या 4 संख्यांची बेरीज 267 आहे.
तर त्यांनी विचारले झिनाने लिहिलेली सर्वात मोठी संख्या कोणती असणार आहे. आता मला जर सर्वात मोठी काढायची असेल तर यापैकी म्हणतोय मी, यापैकी मला जर सर्वात लहान मी वजा केली, मग सर्वात मोठी काढायची आहे तर सर्वात लहान संख्या वजा करा, मोठी मिळेल. आणि सर्वात लहान काढायची सर्वात मोठी, सर्वात जर बघा काय सांगितले, सर्वात मोठी संख्या मला काढायची आहे, ह्यातली सर्वात लहान वजा करा. मोठी विचारली लहान वजा करा, लहान विचारली मोठी वजा करा, हे अशी कॉन्सेप्ट होती. मग या 267 मधून बघ रे बाळा, 267 मधून मला काय करायचं, सर्वात मोठी काढायची आहे, त्यातली सर्वात लहान जर वजा केली, सर्वात लहान संख्या 186 दिसते. 186 जर मी मायनस केले तर सरळ इथं 1 येतोय, पुन्हा 16तून 8 गेले, 8 राहिले, हातच्या रिटर्न द्या 0, म्हणजे ती संख्या असणार आहे 81. ऑप्शन नंबर 3 पण भारी युनिक, एकदम भारी भारी प्रश्न होता. याच्या स्टेप कमी करा, लक्षात ठेवायचं. म्हणजे ए बी सी असं लिहिण्यापेक्षा ए बी सी पुन्हा 3 वेळा ए, 3 वेळा बी, 3 वेळा सी, 3 वेळा डी असं पुन्हा लिहिण्यापेक्षा, पुन्हा बेरीज करण्यापेक्षा सरळ काय करा, 3A 3B 3C 3D. ओके, अशी लक्षात आपले तरी त्रिकोण झाले. पण 4 संख्या द्या, सगळ्यांना बेरीजच्या समान संधी, ह्या ए ला 3 वेळा बेरीज समान संधी मिळाली, बी ला काय पुन्हा 3 वेळा संधी मिळाली, सी ला 3 वेळा, डी ला 3 वेळा संधी मिळाली, आणि 3 कॉमन काढला, ए अधिक बी अधिक सी, या सगळ्यांची बेरीज केली 801 येते. 3 ने पलीकडे पक्षांतर दिलं, भागाकारामध्ये गेला तो, याचा भागाकार 267 आला. मग सरळ या चौघांची बेरीज हे असेल, आणि त्यांनी विचारली सर्वात मोठी, तर ह्यातली सर्वात लहान वजा करा, मला सर्वात मोठी संख्या मिळणार आहे. याचं उत्तर असणार आहे 3 इज द राईट आन्सर. एकदम भारी होता, युनिक प्रश्न होता, काहीच अडचण नाही. ओके, येस, ओके, आता समजला क्वेश्चन. चला पुढे, झिनाने लक्षात, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर 3. चला पुढे नेक्स्ट. आता हा एक छान आणि युनिक प्रश्न होता, खालीलपैकी कोणता अंक रिकाम्या जागी येईल. बघा, ह्या पेपरमध्ये बऱ्याच जणांच्या बत्त्या गुल झालेल्या आहेत. ओके, नॉर्मल साधे साधे प्रश्न होते, पण थोडा वडून धरला होता. नॉर्मली लक्षात ठेवायचं, काय तुम्हाला तो कॅल्क्युलेशन मध्ये वेळ गेला असेल, काही नाही, पण 2-2 ओळीमध्ये किंवा 3-3 ओळीमध्ये, एका ओळीमध्ये प्रश्नाचे उत्तर देता येतं. ओके, चला पुढे. आता बघा काय विषय, ऑब्झर्वेशन बेस, बाकी काही नाही. आता जर मी या 15 आणि लक्षात ठेवायचं 17 मधला फरक घेतला, तो किती येतो रे, 2चा येतो. 2चा येतो ना, लक्षात ठेवा. 17 आणि लक्षात ठेवायचं 21 मधला फरक घ्या बरं, 4चा येतो. म्हणजे या संख्येची दुप्पट होत चाललेली आहे. 2ची दुप्पट किती, 4 येते. याच्यामधला फरक बरोबर किती येतोय, फरक 8 येतोय. 4ची दुप्पट काय व्हायला लागले, 8 होते. आणि यातला फरक लक्षात ठेवा, फरक चेक करावर, फरक चेक करून कार्यक्रम करायचा नेहमी. याच्यातला फरक 16 येतो. 45 मधून तुमचे लक्षात ठेवा किती गेले, 45 मधून जर 29 मायनस करा, तुमचं तिथं फरक 16 येणार आहे. मग सरळ मला इथं कोणती संख्या ठेवावी लागेल, कोणती संख्या ठेवावी लागेल की जेणेकरून या 15 आणि लक्षात ठेवायचं यातला फरक 1 आला पाहिजे. 1 ची डबल 2 आहे, 2 ची डबल 4 आहे, 4 ची डबल 8 आहे, 8 ची डबल 16 आली पाहिजे. मग तिथं संख्या ही ठेवणं गरजेचं होतं. लक्षात ठेवा, ऑप्शन नंबर 3 इज द राईट आन्सर. म्हणजे 14 तिथं संख्या असणं गरजेचं होतं. फरक चेक करा परीक्षेमध्ये, नेहमी मी सांगतोय. आयडेंटिफाय द मिसिंग कॅरेक्टर असेल, नंबर रँकिंग मध्ये काय प्रश्न विचारला, आकड्यामध्ये काय असा प्रश्न विचारला, तर फरक चेक करून आपल्याला प्रश्नाचे उत्तर देता येतात. ओके, चला पुढे नेक्स्ट. 88चं उत्तर लिहा बिनधास्त, पर्याय क्रमांक 3. पुढे हा पण भारी होता, बोनस होता, पण याच्यामध्ये तुमचे एकके समान नव्हते, ते समान करून घ्यायचे होते मला फक्त. आता बघा इथं काय 3 मीटर दिलेला आहे आणि 5 मीटर आणि 10 सेंटीमीटर दिले मला. म्हणजे एक घटक मीटर मध्ये आहे, 1 सेंटीमीटर मध्ये आहे, पण हा एकच आहे दोन्ही मिळून. आणि 12 मीटर आणि 90 सेंटीमीटर अशी लांबी असलेले कापडाचे 3 तुकडे अचूक मोजण्यासाठी, काल तुला सांगितलं असेल, जास्तीत जास्त म्हणलं, मोठ्यात मोठी म्हणलं की कमाल म्हणलं, तर सरळ काय करायचं आपल्याला, मसावी काढायचा असतो. मग सरळ पण एकके समान करून घेऊया. आता एका मीटर मध्ये किती सेंटीमीटर असतात, 100 सेंटीमीटर असतात. मग 3 मीटर म्हणजे सांग रे बाळा, 300 सेंटीमीटर झाले. गणितामध्ये हाच विषय आहे, एकके समान नसेल तर ते समान करून घ्या. 300 सेंटीमीटर लक्षात ठेवायचं. आता 500 म्हणजे 5 मीटर म्हणजे 500 सेंटीमीटर झाले, आणि वरचे किती रे बाळा, 10 आहेत. मग सरळ सरळ लक्षात ठेवायचे, 510 सेंटीमीटर झाले, आणि पुन्हा हे 1290 सेंटीमीटर झाले. आता हे सगळ्या संख्या कशा झाल्या, समान झाल्या, काय अडचण आहे. आता नॉर्मली बघा, इथे एकाच संख्येने भाग जातो. मी तर भाग दिला, मी 30 ने भाग दिला, बघ रे बाळा, 30 ने भाग दिला, 30 1 30, 30 0 0. ओके, 17 त्रिक 51, मान्य आहे. म्हणजे हा शून्य मी कट करून टाकतोय, आणि हा शून्य कट करून टाकला तर लक्षात 3 चोक 12 आणि 3 त्रिक 9 म्हणजे 43 तुमचं उत्तर येणार आहे. पण त्यांनी काय विचारले, जास्तीत जास्त हा शब्द लय महत्वाचा आहे. म्हणजे मला इथं काय काढायचं रे बाळा, मसावी काढायचा होता. म्हणजे मोठ्यात मोठी अशी एकमेव संख्या की त्या एका संख्येने प्रश्नात लिहिलेल्या सर्व संख्येला निशेष भाग गेला पाहिजे. ओके, आता विशेष काय, मग मसावी आपला हा किती आला, 30 आला. मग आता बघ रे, खाली कुठं मसावी निघतोय का अजून, हे सगळे एका संख्येच्या पट्याच्या संख्या आहेत का, नाही, खालचे सगळे अनकॉमन फॅक्टर सुरू झाले. म्हणजे आपल्याला सगळ्यात मोठ्यात मोठी
ही 30 सेंटीमीटरची पट्टी घेणं गरजेचं होतं. मोठ्यात मोठ्या मापाची मोजपट्टी किती माप लांबीची असायला हवी, तर याचं उत्तर होतं 30 सेंटीमीटर. हे फक्त 2 ओळीमध्ये याचं उत्तर होतं, विशेष काय नव्हतं. पण याच्यामध्ये काय प्रॉब्लेम काय होता, एकके समान नव्हते. ते समान करून घेऊन तुम्हाला प्रश्नाचे उत्तर द्यायचे असतात, हे नेहमी डोक्यात ठेवा. ओके ओके ओके. चला 89 उत्तरल्या बिंदास पर्याय क्रमांक 1. आता 90 बघा, हा पण बोनस होता, हा एवढा बोनस होता, काय अडचण नाही. पण पोरग इथं आता हे नीट वाचत नाही. पुन्हा ए ला सोडायचंय आणि बी ला पण सोडायचंय. ह्यांना सोडून किती माणसं आहेत असं उत्तर काढायचं होतं. मग सांग रे, ए डाव्या बाजूने म्हणले पुन्हा घरी 11व्या क्रमांकावरती आहे आणि बी उजव्या बाजूने 10व्या क्रमांकावरती आहे. लक्षात ठेवायचं. हा इथं मी बी घेतो, बी हा उजव्या बाजूने 10व्या क्रमांकावरती आहे. आता काय झाले माहिती आहे का, ए आणि बी यांनी जागांची आपापसामध्ये अदलाबदल केली. म्हणजे जागांची इंटरचेंज करणं म्हणजे काय होते बघा, लक्षात ठेवायचं. एच्या ठिकाणी बी जाणं आणि बीच्या ठिकाणी ए येणं. इथं बी आला, इथं ए गेला. पण ह्याचे इथले नंबर ऑलरेडी जे पहिले नंबर म्हणतो मी, पहिले नंबर नाही बदलले, लक्षात ठेवायचं. पण जागांची अदलाबदल केल्यानंतर काय झाले बघा, ए डाव्या बाजूने 18व्या स्थानावरती गेलाय. डाव उजवं कळतंय, हे राईट असतं, हे लेफ्ट असतं. आपल्या हाताची उजवी बाजू ही राईट आहे, ही लेफ्ट आहे, लक्षात ठेवायचं. डाव्या बाजूने तो 18व्या स्थानावर जातो. ऑलरेडी कोण पण लक्षात ठेवा ए म्हणतोय, मग इकडून त्याला 18 बनवायचे, तर ऑलरेडी ते 11 आहेत. 11 नंतर सरळ काही 11 नंतर काय रे, 12 13 14 15 16 17 आणि काय रे, हा 18वा बनला. हा ए 18वा बनला, लक्षात ठेवायचं. तर काय म्हणलं, या रांगेमध्ये ए आणि बी ला सोडायचं आहे, म्हणजे ए ला वगळायचं आहे आणि बी ला पण वगळायचं आहे. लक्षात ठेवायचं, ह्या दोघांना वळवून किती माणसं असतील, अलीकडे 10 असणार आहेत कन्फर्म. ओके, 10 नंतर मी मोजतो आता. 10 नंतर काय येतो का, लक्षात ठेवायचं. 10 नंतर 11 12 13 14 15 16 ही झाली 16, लक्षात ठेवायचं. आणि पलीकडे किती असतील, 9 माणसं असतील. पलीकडे 9 ना, 10व्याला सोडायचं आहे, कारण इकडे 9 माणसं आहेत. 16 आणि 9 उत्तर असणार आहे 25. हा बोनस होता बरं का ना, याचं उत्तर येणं अपेक्षित होतं. आणि अशा प्रश्नाचे उत्तर जर येत नसतील तर गडबडीमध्ये आपल्याला लक्षात ठेवा, म्हणजे हे काय काय पोरं स्किप करून टाकतात, म्हणजे काही लिंक लागत नाही वगैरे, किंवा नीट वाचत नाही पोरग, तर हे प्रश्न नीट वाचत नाही, त्यामुळे त्याचा गोंधळ होतो. बाकी काही नाही. उत्तर तो भाऊ 27 लिहिलं होतं गडबडीमध्ये, त्याचा वेळ पण गेला आणि मार्क पण गेला. ओके, चला पुढे. 90 उत्तरल्या बिंदास्त पर्याय क्रमांक 3. ओके, पुन्हा एकदा तेच कार्यक्रम आहे. गेम चेंजर टेस्ट सिरीज, जास्त काही सांगणार नाहीये. फायदा करून घ्यायचा असेल, 2 किंवा 3 मार्क तुम्हाला वाढवायचे असतील, 4 मार्क वाढवायचे असतील, तर सरळ सरळ 149 रुपये खर्च करा. तुम्हाला 12 आता मार्क पडत असेल तर 12चे लक्षात ठेवायचं 100% 16 होतील. ओके, 16 100% होतील म्हणून सांगितले. 12चे 16 तर ह्या टेस्ट सिरीज मुळे होऊ शकतात. जर तुम्हाला 14 पडत असेल 14चे 18 पण होऊ शकतात. 10 पडत असतील 10चे 10 15च्या आसपास तुम्ही आरामात स्कोर घेऊ शकता. एक प्रॉपर सगळ्या 60 टॉपिकचा सारांश म्हणतो मी, 60 टॉपिकचा सारांश या टेस्ट सिरीज मध्ये आपण दिलेला आहे. याच्या 21 टेस्ट सिरीज आहेत आणि विशेष या टॉपिक मध्ये प्रत्येक टॉपिकचं बेसिक पण सांगितलेलं आहे. आणि तुम्हाला एक प्रॉपर पीवायक्यू ला टच द्यायचा असेल तर इथं बघा, वाचा टॉपिक वाईज पीवायक्यू याच्यामध्ये सगळे घेतलेले आहेत. 21 टेस्ट आहेत, 420 प्रश्न आहेत. आणि पुन्हा तुमचे प्रॉपर आता उरलेल्या दिवसामध्ये एक रिव्हिजन द्यायची असेल प्रत्येक टॉपिकला, तर तुम्ही ही बॅच खरेदी करू शकता. एक युनिक टेस्ट सिरीज आहे, मी सांगतोय. टॉपिक वाईज प्रश्नाची याच्यामध्ये मांडणी आहे आणि एक्झाम ओरिएंटेड सगळे पीवायक्यू टाकलेले आहेत, काहीतरी फालतू पीवायक्यू नाहीत. जर तुम्हाला खात्री करायची असेल नक्की टेस्ट सिरीज काय आहे, तर युट्यूबला मी 2 टेस्ट सिरीज टाकलेत. युट्यूबला त्या बघा, युट्यूबला लक्षात ठेवायचं. 2 टेस्ट सिरीज टाकले. टेस्ट नंबर 1, याच्यातली टेस्ट नंबर 1 टाकलेली आहे, फ्री आहे. आणि याच्यातली टेस्ट नंबर 8 पण टाकलेली आहे, फ्री आहे. दोन्ही टेस्ट फ्री आहेत. आतापर्यंत जवळपास 1000 ते 1500 पोरांनी बॅच खरेदी केलेली आहे. ओके, बघा त्यांचा रिस्पॉन्स घ्या, कसं वाटतं, किंवा तुम्ही सरळ युट्यूबला ते 2 टेस्ट सिरीज बघा. तुम्हाला आवडलं तर खरेदी करा, नाहीतर नका करू. लक्षात ठेवा, काहीच प्रॉब्लेम. 149 रुपये खर्च करायची गरज नाही. तुम्हाला त्या टेस्ट सिरीज आवडल्या 2 तर तुम्ही खरेदी करू शकता, नाहीतर काहीच गरज नाही. 149 परत पश्चाताप करून घेऊ नका. 2 मार्काने गेलो आणि 1 मार्काने गेलो. ओके, चलो, हे एक भारी आहे तुम्हाला सध्या रिव्हिजन साठी. 21 दिवसामध्ये हा बरोबर कार्यक्रम होऊन जातो. चला पुढे. क्वेश्चन हा एक भारी होता, प्रश्न एकदम भारी होता, युनिक होता. पुढील समीकरणातील ए आणि बी ची किंमत काय असणार आहे. ओके, आता नॉर्मली बघा याच्यात काय विषय माहिती आहे का, याला आहे ना, याला मला एकसारखं बनवायचं आहे आणि यालाच लक्षात ठेवा पुन्हा एकसारखं बनवायचं आहे. इथे ए आणि बी ला काय किमती टाकाव्या, यांचा अर्थ असा आहे, म्हणजे 36 भागिले लक्षात ठेवायचं ए. मी समजा पहिल्या पर्याय जर टॅली केला, ए ची किंमत मी काय करतो, याच्यामध्ये 28 ठेवतो. म्हणजे हे आणि हे मला सारखं बनवायचं आहे. बघूया सारखं बनतंय का. आणि पुन्हा सांग रे, 54 छेदामध्ये बी ची किंमत मला 42 टाकतो इथं, आणि हे पुन्हा मला सारखं बनवायचं आहे. मग सारखं बघूया बनते का ते. आणि छान व्यवस्थित मी स्पष्टीकरण घेतोय की पळवत नाही. ओके, आता बघा इथं भाग जातो किती रे, 4 ने भाग, 4 4 7 28 आणि 4 9 36, बरोबर आहे ना.
आणि 9 7 63 99 81 म्हणजे 9/7 बरोबर आहे 9/7 बनतं. मग सरळ सरळ लक्षात इथं 28 ठेवणं गरजेचं होतं एच्या ठिकाणी. काय अडचण नाही. त्याला आपण हे पण सारखं बनलं पाहिजे. मग सांग रे सारखं बनणं म्हणजे काय? कितीने भाग जातो? 7 × 8 = 56 बरोबर ना. पुन्हा 9 9 9 बरं ठीक आहे. एकाच संख्येने भाग द्या. 6 6 36 6 7 42 6 7 42 6 9 54 आणि 6 पुन्हा 9 7 63 99 81 मग त्याच गोष्टी आहेत पुन्हा 9/7 बरोबर 9/7 तिथं मला ए आणि बी च्या किमती काय ठेवायला पाहिजे होत्या आणि असाच प्रश्न विचारला होता. ऑप्शन नंबर 1 मधल्या किमती ठेवा, कार्यक्रम संपवा. ओके, हा पण भारी होता, युनिक प्रश्न होता. असे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये 100% विचारले जाऊ शकतात. यस, पुढे जाऊया. 92 लक्षात ठेवा. काय सांगितलंय बघूया. क्रमाने येणारी पुढील आकृती दिलेल्या पर्यायातून निवडा म्हणून सांगितले. आता बघा ह्याच्यामध्ये काही नव्हतं. याच्यामध्ये बघा डीडी, बघा डीडी युयू, परत घर एक सोडले युयू डीडी म्हणजे उलट सुलट केलंय. पुन्हा परत काय रे डी वर घेतलाय, इथं डी घेतला, इथं डी कन्फर्म यायला पाहिजे आणि इथं पुन्हा यू घेतला, इथं यू यायला पाहिजे. कोणत्या नियमानुसार? या नियमानुसार लक्षात ठेवायचं. ओके, एक एक घर सोडून कार्यक्रम केला ना. डीडी पुन्हा यू यू म्हणजे सुरुवातीला डी पाहिजे, इथं यू घेतलाय, इथं डी आहे काय अडचण नाही, इथं टी घेतलाय, हे माझं उत्तर नाहीये, हे माझं उत्तर नाहीये. आणि पुन्हा लक्षात ठेवायचं हिथं सुरुवातीला यू पाहिजे, इथं यप घेतलाय त्यामुळे हे उत्तर चुकतं. विषय क्लोज. ऑप्शन नंबर 1 इज राईट आन्सर. ऑब्झर्वेशन बेस आयडेंटिफाय द मिसिंग कॅरेक्टर मध्ये ह्याच गोष्टी असतात. दुसऱ्या डोक्यात काय चाललंय किंवा तुमची निरीक्षण क्षमता किंवा तुमचं प्रेझेन्स ऑफ माइंड चेक करण्यासाठी असे प्रश्न आयोग टाकतो. ओके, चलो पुढे नेक्स्ट 92 नंतर 93. आता एकदम भारी, तुम्हाला न जमलेला प्रश्न 100% असू शकतो. आता ट्रॅक्टरच्या मोठ्या व लहान चाकाचा व्यास अनुक्रमे 50 सेंटीमीटर व 35 सेंटीमीटर आहे. जेव्हा मोठ्या चाकाचे 21 फेरे पूर्ण होतील तेव्हा लहान चाकाचे किती फेरे पूर्ण होतील? हा एक भारी प्रश्न होता, लक्षात ठेवा. आता बघा विशेष काय याच्यामध्ये, तुम्हाला वर्तुळ आहे, चाक म्हणजे एक वर्तुळ आहे, सगळ्यांना माहित आहे. चाक म्हणजे लक्षात वर्तुळ आहे, हा छोटा आहे आणि काय रे पुन्हा एक हा मोठा चाक आहे किंवा छोटा चाक आणि मोठा चाक अशी कॉन्सेप्ट आहे. आता वर्तुळाचा परिघ एक कॉन्सेप्ट असते बघा, संपूर्ण वर्तुळ लक्षात ठेवा. आता काय याच्यामध्ये ट्रॅक्टरच्या मोठ्या व लहान चाकाचा व्यास अनुक्रमे 50 सेंटीमीटर आणि काय रे 35 सेंटीमीटर आहे. जेव्हा मोठ्या चाकाचे 21 फेरे पूर्ण होतात तेव्हा लहान चाकाचे किती फेरे पूर्ण? आता वर्तुळाचा परिघ 16 सूत्र माहिती पाहिजे. म्हणजे मोठ्या, लक्षात ठेवायचं, चाकाचा परिघ असं म्हणतो मी. मोठ्या चाकाचा परिघ जर मी काढला, मोठ्या चाकाचा परिघ हा सूत्र सगळ्यांना माहिती पाहिजे. म्हणजेच वर्तुळाचा परिघ काय रे 2πr. आणि छोट्या पण चाकाचा परिघ ते सूत्र असणार आहे. काय सूत्र असणार आहे? छोट्या चाकाचा परिघ. लक्षात ठेवा, छोट्या चाकाचा काय रे परिघ, छोट्या चाकाचा परिघ तेच सूत्र असणार आहे ना 2πr. काही अडचण नाही. पण बघूया आता काय विचारले त्यांनी. जेव्हा मोठ्या चाकाचे 21 फेरे पूर्ण होतात, म्हणजे मोठ्या चाकाचे म्हणजे आता एकूण फेरे काढायचे मला. एकूण फेरे म्हणजे काय रे, मोठ्याला छोट्याने भागणं ही कॉन्सेप्ट आहे. एकूण फेरे कॉन्सेप्ट काय असतं? एकूण फेरे बरोबर काय रे. आता 2πr म्हणजे सरळ सरळ मोठ्या चाकाचे फेरे परिघ ना 2πr आहे. पण मोठ्या चाकाचे एकूण फेरे 21 फेरे पूर्ण होतात. लक्षात, 21 फेरे म्हणजे 21 ने भागूया, गुणूया आणि परत काय रे छोट्याने भागणं, मोठ्याला छोट्याने भागणं. छोट्या चाकाचा परिघ किती आहे पुन्हा तेच आहे ना 2πr. ही अशी कॉन्सेप्ट आहे. पण आपल्याला बघा लक्षात ठेवायचं, ट्रॅक्टरच्या मोठ्या चाकाचा व्यास दिलाय त्यांनी. व्यास किती आहे? 50 सेंटीमीटर आहे. आणि छोट्या चाकाचा व्यास किती आहे? सरळ सरळ इथं 35 सेंटीमीटर आहे. म्हणजे त्रिज्येचा कार्यक्रम करूया. त्रिज्येची किंमत जर मी व्यास ठेवली तर सरळ लक्षात ठेवा 2πr. 2π फक्त किती तुम्ही 2π लिहितो फक्त. 2π गुणिले काय रे त्रिज्या माझी किती पकडा लागेल? 50 सेंटीमीटर पकडा लागेल आणि गुणले पुन्हा 21 परत छेदामध्ये 2π इंटू काय रे पुन्हा हे 35. असा फक्त कार्यक्रम होता याच्यामध्ये. या 2π ला 2π कॅन्सल झाला, 5 ने भाग जातो. 5 ने जर भाग दिला सरळ सरळ का 5 7 35 आणि 5 1 5 5 0 0 7 1 7 7 7 3 21 आणि 10 गुणले 30. माझं उत्तर असणार आहे 30. म्हणजे जेव्हा मोठ्या चाकाचे 21 फेरे पूर्ण होतील तेव्हा सरळ सरळ लहान चाकाचे फेरे किती पूर्ण होतील? तर माझं उत्तर असणार आहे, लक्षात ठेवायचं, 30 इज अ राईट आन्सर. हा भारी होता, थोडा युनिक प्रश्न होता. असेही प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये 100% विचारले जातात. चला पुढे 94. आता ऋणाने व्याजाच्या दरा इतक्या वर्षासाठी सरळ व्याजाने काय रे 1200 रुपये कर्ज घेतले. आता एसआय काय सांगतो? एसआय म्हणजे काय रे सिंपल इंटरेस्ट बरोबर पी इंटू आर इंटू एन डिवायडेड बाय 100 ही अशी कॉन्सेप्ट आहे. आणि यांनी सांगितलंय जेवढा तुमचा रेट ऑफ इंटरेस्ट आहे तेवढंच काय रे नंबर ऑफ इयर घ्यायला सांगितलंय. संपला ना विषय. आता काय सांगितले? कर्ज माझं किती आहे बरं? व्याज किती आहे? 432 रुपये व्याज आहे. प्रिन्सिपल अमाऊंट माझी 1200 आहे. जेवढा रेट ऑफ इंटरेस्ट तेवढंच नंबर ऑफ इयर सांगितले त्यांनी, लक्षात ठेवा.
असं लिहून टाकतो सरळ सरळ एक्स आणि एक्स दोघांची किंमत मी काय करतोय कॉमन घेतो एक्स आणि परत छेदामध्ये हा 100 घेतला. 100 म्हणजे 100 हा 0 कटून घ्या काय अडचण नाही म्हणजे एक्स गुणले एक्स हा एक्स स्क्वेअर तयार एक्स स्क्वेअर होईल. एक्स स्क्वेअर बरोबर काय रे या 432 ला मला 12 ने भागायचं आहे म्हणजे एक्स बरोबर 32 आणि पुन्हा लक्षात ठेवायचं 36 आणि किती 12 म्हणजे काय रे एक्स वर्ग बरोबर 36 आणि दोन्ही बाजूची वर्गमूळ घेऊन माझं उत्तर असणार आहे काय रे 6 म्हणजे जेवढा तुमचा रेट ऑफ इंटरेस्ट आहे तेवढंच नंबर ऑफ इयर्स असणार आहेत मग ते उत्तर असणार आहे सरळ सरळ व्याजाचा दर किती होता तर 6% होता. कार्यक्रम संपला. हा पण भारी होता युनिक प्रश्न होता. असे तुम्हाला बोनस मार्क परीक्षेमध्ये 100% विचारले जातात. पुन्हा नेक्स्ट बघा इथं पण सेम एकांतर क्रियेचा विषय होता. आता पी ची किंमत मी 5 कन्सिडर केली क्यू ची किंमत 4 कन्सिडर केली एकांतर क्रियेनुसार तर सरळ मग काय रे 3 गुणिले 5 याच्यामध्ये डायरेक्ट किंमत टाकतो 3 गुणिले 5 परत सांग रे अधिक 2 गुणिले क्यू ची किंमत काय असणार आहे 4 असणार आहे आणि परत छेदामध्ये 3 गुणिले 5 वजा काय रे 2 गुणिले 4 अशी कॉन्सेप्ट आहे. मग सरळ सरळ 3 5 15 4 2 8 परत छेदामध्ये 3 5 15 वजा काय रे 4 2 8 म्हणजे 15 आणि 7 किती झाले पुन्हा 23 छेदामध्ये 7 असा पर्याय तुम्हाला दिलेला आहे. ऑप्शन नंबर 3 इज राईट आन्सर. भारी होता हा पण बोनस मार्क होता. चला पुढे नेक्स्ट बघा काय सांगितले अ ब क 3 कार्य करतात. अ नळ आहे पुन्हा काय रे ब नळ आहे पुन्हा काय रे क नळ आहे. या नळाने स्वतंत्रपणे टाकी अनुक्रमे 12 15 20 तासात भरली जाते. बघा 12 15 आणि काय रे 20 तासात भरली जाते किंवा रिकामी होते. आता कोण कोण भरते बघूया. एकाच वेळी ब आणि क नळाच्या साहाय्याने टाकी भरण्यास प्रारंभ केला म्हणजे हा भरायचा कार्यक्रम आहे. म्हणजे बी आणि सी टाकी भरायचं काम करतात आणि ए नळाच्या साहाय्याने टाकी रिकामी करण्यास सुरुवात केली म्हणजे टाकी रिकामी होते ए नळाच्या साहाय्याने. तर बघूया आता काय तर किती तासांनी टाकी पूर्ण भरलेल्या स्थितीमध्ये असेल काय नाही याचं एलसीएम काढूया. एलसीएमचा अर्थ टाकीची क्षमता मिळते 12 15 आणि 20 चा लसावी 60 येतो. 60 काढूया चला काय अडचण नाही म्हणजे सरळ सरळ 60 जर काढला म्हणजे 60 लिटरची टाकी आहे. आता 60 लिटरची टाकी ए नळाच्या साहाय्याने रिकामी करायला म्हणतोय जर 12 तास लागत असतील तर पर आवर्स एका तासामध्ये तो नळ त्या टाकीतनं किती लिटर पाणी बाहेर फेकतोय 60 भागिले 12 करा 12 पंचे 60 पण हा मायनस करतोय लक्षात ठेवायचं एका तासामध्ये तो 5 लिटर पाणी टाकीतनं बाहेर फेकून टाकतोय. आता विषय काय होतोय पुन्हा 60 लिटरची टाकी बिनळाच्या साहाय्याने भरायला 15 तास लागतात बरोबर आहे ना 15 तास लागतात तर एका तासामध्ये किती लिटर पाणी त्या टाकीमध्ये टाकतोय 15 चोक 60 हा भरायचं काम करतोय पुन्हा 60 भागिले 20 हा सुद्धा भरायचं काम करतोय लक्षात ठेवायचं. मी सांग रे 20 त्रिक 60 आता ऍक्च्युअल मला सांगा त्या टाकीमध्ये किती लिटर पाणी बाहेर किती लिटर पाणी पडतंय. आता हे दोघं भरायचं काम करतात 4 आणि 3 7 आणि हा मायनस करतोय 7 मधून 5 गेले ऍक्च्युअल बघा त्या तासामध्ये एका तासामध्ये फक्त 2 लिटर पाणी त्या टाकीमध्ये पडते. तिन्ही नळ एका तासामध्ये दोनच काम करतात आणि तिन्ही नळ एकत्र सुरू केले तर मग काय घडतं 60 भागिले 2 हा कार्यक्रम घडतो. लक्षात ठेवायचं 30 तास लागतील. हा बोनस होता काही नव्हतं याच्यामध्ये विशेष सगळ्याला उत्तर आलं पाहिजे होतं काही नाही. बघा प्लस मायनस पाणी भरत असेल प्लस करा पाणी रिकामी टाकी रिकामी करत असेल तर मायनस करा अशी कॉन्सेप्ट होती आणि एवढाच फक्त कार्यक्रम करायचा होता आणि काय फक्त स्टेप कमी करा. तुम्ही आता इथं स्पर्धा परीक्षेचा विषय आहे. आता लक्षात 10वीचा पेपर आपण देत नाही डोक्यात ठेवा. स्पर्धा परीक्षेचा विषय आहे हा डोक्यात ठेवायचा नेहमी. ओके स्पर्धा परीक्षा आहे पोटा पाण्याचा विषय आहे तुम्हाला मग स्वार्थी बनणं गरजेचं आहे. बाकी नाही. चला पुढे 96 97 काय सांगतोय हा एक भारी होता. आता इथं बघा काही नाही मोठा प्रश्न डेटा जास्त मोठा प्रश्न सांगितलं होतं मी काय करायचं प्रश्न टार्गेट करा. जीच्या उजवीकडे कोण बसलेला आहे. आता हे सगळे कार्यकर्ते एबीसीडी EFG 7 जण आहेत एका भिंतीवर पूर्वीला तोंड करून बसलेत मान्य आणि बघा ह्याच्यामध्ये एकच वाक्य जी बद्दल वाक्य शोधावर जी बद्दल बघा जी बद्दल एक वाक्य दिलेलं आहे काय दिलं रे इथं जी हा ई आणि एफ च्या मध्ये म्हणून सांगितलंय. आता जी कसा बसेल सगळे तोंडीकडे आहेत. जी हा लक्षात ए किंवा आपलं ई किंवा एफ च्या मध्ये म्हणून सांगितलंय मान्य आहे. पण आता लक्षात आता तुम्ही म्हणणार सर ईला इथंच का तुम्ही बसवलं एफला इथंच का बसवलं असं होऊ शकतं इंटरचेंज इथं येऊ शकतो इथं एफ येऊ शकतो पण ह्यांना दोनच जागा आहेत ना काही अडचण नाही. पण त्यांनी विचारले जीच्या उजवीकडे कोण बसलाय. आता जी इकडे तोंड करून बसला असेल तर हे राईट असणार आहे हे लेफ्ट असणार आहे म्हणजे सरळ एक तर ई किंवा एफ असणार आहे ई किंवा एफ असेल. पण लक्षात ठेवा फक्त एका स्टेटमेंटचा आधार घेऊन प्रश्नाचं उत्तर देतोय. पर्यायामध्ये त्यांनी ई दिला नाही आपल्याला ई कुठं दिसतोय का ई नाही दिला लक्षात ठेवा ई नाही दिला सरळ सरळ एफच असणार आहे. बघा एकाच वाक्यावरून आपण कार्यक्रम करू शकतो. जीच्या उजवीकडे कोण बसलेला आहे तर एफ बसलेला आहे विषय क्लोज आणि आपण घाबरतो अरे बापरे हे बसवायला प्रयत्न करतो किंवा त्यात तुमची चूक नाही लक्षात ठेवा तुमची चूक नाही. तुम्हाला ज्या लक्षात म्हणजे कोणी लोकांनी सरळ तुम्हाला सवय लावलेली आहे डायग्रामची
डायग्रामची सवय लावली त्यामुळे तुमचा कार्यक्रम होतोय परीक्षेमध्ये. ओके, त्यामुळे पद्धतशीर बघा, एकाच वाक्याचा आधार घेऊन प्रश्नाचं उत्तर देऊ शकतो. आणि ह्या हिंट परीक्षेमध्ये असतात. हा आयोगाचा प्रश्न आहे, युपीएससी सीसॅटला पडलेला प्रश्न होता, नेहमी लक्षात ठेवायचं. ओके, आणि तुमचं जे हे असतं काय म्हणतो त्याला, अप्रोच जे असतो, अप्रोच हा सीसॅटचा पेपर असतो, हे नेहमी लक्षात ठेवायचं. कंबाईनचा अप्रोच हा सीसॅटचा पेपर असतो. आणि आयोगाला माहित आहे पोरग कंबाईनचे पेपर बघत नाही, सीसॅट कधी बघणार आहे, कळतंय ना, येते लक्षात. त्यामुळे काळजी करू नका, फक्त माझे पेपर सोडवा, छान सोडवा, आणि फक्त टेक्निक्स डेव्हलप करा, ट्रिक्स डेव्हलप करा. प्रत्येक क्वेश्चन 30, 40, 50 सेकंदामध्ये सुटणारा असतो, हे डोक्यात ठेवायचं. ओके, चलो पुढे. नेक्स्ट काय ना, डायग्राम काढत तुम्ही आता घरी, याचं उत्तर लिहा एफ. काय अडचण असेल तर मला विचारा. चला पुढे. नेक्स्ट, बँकेतील भरतीसाठी 20 प्रश्नांची परीक्षा घेण्यात आलेली आहे. टोटल प्रश्न होते माझे 20. त्यातले बघा काय काय कार्यक्रम झालाय. त्या परीक्षेत बरोबर उत्तराला 5 गुण मिळतात. हे बरोबर प्रश्न, हे चुकीचे प्रश्न, आणि चुकीच्या उत्तराला 5 गुण, 2 गुण कमी होतात म्हणून सांगितले, लक्षात ठेवायचं. तर स्पंदनाला त्या परीक्षेत फक्त 10 प्रश्न सोडता आले, मग तिनं 10 प्रश्नाची उत्तरे बरोबर दिली. मग चुकले किती रे बाळा, 10 चुकले. एक प्रश्न बरोबर दिला, 5 गुण मिळतात. मग तिचा स्कोर किती आलता, 50 आलता. पण पनिशमेंट आहे 2 गुणांची, लक्षात ठेवायचं. म्हणजे एक प्रश्न चुकला की 2 गुण मायनस होतात, तिचे मायनस होणार आहेत 30 गुण. म्हणजे सरळ सरळ या 50 मधून 30 गुण गेले, 20 गुण गेले ना, 20 गुण गेले. तर लक्षात ठेवायचं तिचा स्कोर किती होता, तिला त्या परीक्षेमध्ये किती गुण मिळालेले असतील. तर उत्तरल्या पर्याय क्रमांक एवढंच आहे. म्हणून सोडवला पाहिजे होता, सोडवला पाहिजे, काही नाही याच्यामध्ये. एवढाच कार्यक्रम केलाय. किती वेळ लागला, 10 सेकंद, 15 सेकंद, हायेस्ट 20 सेकंद ना वेळ उरला, तो दुसऱ्या प्रश्नाला अप्लाय करू शकतो. ओके, बहुत सोपा आहे, इच अँड एव्हरीथिंग सोपे आहे, फक्त बघण्याचा दृष्टिकोन सोपा ठेवा. आता बघा, एकदम भारी कार्यक्रम आहे, लक्षात. आता एका गटात एबीसीडी ई अशा 5 व्यक्ती आहेत. बी हा सी चा भाऊ आहे म्हणून सांगितलंय. बी हा लक्षात सी चा भाऊ आहे, हा भाऊ आहे, हिचं मला काही कळत नाही अजून. आता बघा, या व्यक्तीत एक जोडपे आहे म्हणून सांगितले, जोडपे लग्न झालेला कार्यकर्ता, बरोबर ना, जोडपे आहे. ई हा नवरा आहे. आता ई हा नवरा म्हणजे तो मेल आहे, मान्य आहे. आणि विशेष काय माहिती आहे का, हे लय भारी वाक्य आहे. ए आणि डी मैत्रिणी आहेत आणि त्यांनी लग्न केलेलं नाहीये, या बिगर लग्नाच्या आहेत, लक्षात ठेवायचं, या बिगर लग्नाच्या आहेत. बीसीई मध्ये कार्यक्रम आहे. आता मला ईचं लग्न लावायचं आहे, या उरलेल्या दोघांमध्ये. बी तर सरळ सरळ मेल आहे, कुणासोबत लावू, मग सी सोबत लावू ना. विषय यस यस, हा मेल आहे, ही न सांगता फिमेल आहे. आणि प्रश्न इथे विचारलाय, ईची बायको कोण आहे, सी हा बोनस होता का नाही, बोनस मार्क होता, काय अडचण नाही. चला पुढे. नेक्स्ट नेक्स्ट नेक्स्ट, हा सोपा होता. डायग्राम बघितली पोरग घाबरतं, अजिबात घाबरायचं नाही. ओके, त्यांनी प्रश्न काय विचारलाय, क्वेश्चनवर जम्पिंग करा. 1978 ते 1981 पर्यंतचे सरासरी उत्पन्न किती म्हणून सांगितले. मग सांगा, 78चं उत्पन्न 340 आहे, 89चं उत्पन्न किती नाही, 320 आहे, 80चं उत्पन्न, 79चं उत्पन्न 380 आहे, आणि 1981 उत्पन्न 400 आहे. या सगळ्यांची बेरीज करा. सरासरी म्हणजे काय, एकूण संख्येची बेरीज भागिले एकूण संख्या असणार आहेत. बस 3 1 3, 3 2 7, 3 3 3 12 13, बरोबर ना. 3 12 13 झाले, 1300 झाले. आणि वरचे बघा हे 80 आणि काय 140 ह्याच्यामध्ये ऍड करा. मग सरळ सरळ हे 1440 बेरीज झाली. आणि 1440 भागिले सांग रे, 1 2 3 4 करायचे होतं. एकूण संख्येची बेरीज भागिले एकूण संख्या. 1440 मी 4 ने भाग दिला, तर सरळ सरळ 4 त्रिकम 12, पुन्हा 6 चोक 24 आणि 0, म्हणजे 360 माझं उत्तर पाहिजे होतं. हा बोनस होता, याचं उत्तर सगळ्याला येणं अपेक्षित होतं, काही नव्हतं याच्यामध्ये. ओके, 10 15 सेकंदामध्ये आपण प्रश्नाचे उत्तर देऊ शकतो, हे डोक्यात ठेवा. आणि इच अँड एव्हरी सोपी गोष्ट आहे, लक्षात. सगळ्या गोष्टी सोप्या आहेत, सगळ्या गोष्टी सोप्या आहेत. फक्त तुम्हाला फक्त त्या प्रश्नाकडे बघण्याचा दृष्टिकोन तुमचा बदला, आणि प्रॅक्टिस मस्ट आहे. आता उरलेल्या अजून दिवसामध्ये तुमचे जेवढे दिवस बाकी आहेत, त्या उरलेल्या दिवसाचा प्रॉपर युटिलाइज करा. रोज कमीत कमी म्हणतो 1 ते 1.5 तास मला द्या, मला म्हणजे मॅथ रिजनिंगला द्या रे बाळांनो. कारण हिचा 20 मार्काचा विषय रे, ज्या विषयाला जास्त वेटेज त्याला तुम्ही वेळ देणं गरजेचं आहे ना. ज्या एखादा विषय 10 मार्काचा असतो, त्याला तुम्ही रात्रंदिवस करता, आणि हा विषय 20 मार्काचा आहे, ह्याला बघतच नाहीये, कसं पॉसिबल आहे. लक्षात ठेवा, जो विषय जास्त मार्काला आहे त्याला वेटेज जास्त आहे, मग त्याच्याकडे तुम्ही दुर्लक्ष न करणं गरजेचं आहे. ओके, बघा असं एकंदरीत लक्षात हा कार्यक्रम आहे. ही बॅच खरेदी करा. अडचण असेल तर सगळ्यांना माझा नंबर असेल 9096 59 02 78 वरती तुम्ही कॉल करू शकता. आणि एकदम छान सगळ्या प्रश्नाचं आपण स्पष्टीकरण घेतलेलं आहे. अजून काही युनिक तुम्हाला देता येत असेल तर युट्यूबला सुद्धा आपण काहीतरी द्यायचा प्रयत्न करूया, पण एक्झॅक्ट त्याची अजून डेट फिक्स नाहीये, पण देतो तुम्हाला. मी तुमच्यासाठी 100% काम करणार आहे. ओके, 9096590278 ला कॉल करा, कमेंट करा, कसे वाटतात प्रश्न, प्रश्नाची रचना, सोडवण्याची पद्धत काहीतरी युनिक आहे का, मार्केटपेक्षा काहीतरी युनिक आहे का,
या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवायचं, थोडं बघा, ऑब्झर्वेशन करा. आणि व्हिडिओ सगळ्यात महत्वाची गोष्ट, व्हिडिओ जर तुम्ही ऑफलाईन पुन्हा बघत असाल तर व्हिडिओ स्पीड लावून बघा, प्रत्येक व्हिडिओ स्पीड लावून बघा. संध्याकाळी झोपताना लक्षात जरी अर्धा तास दिला, परत तुम्हाला जेवायला जाताना जरी व्हिडिओ लावला तरी बघा, काय अडचण नाही. जेवता जेवता फक्त स्पष्टीकरण बघायचं, क्वेश्चन वाचा, स्पष्टीकरण बघा, पटा प्रश्नाची उत्तरं. आणि बघा, फक्त मी काय सांगतोय, लॉजिक डेव्हलप करा. लॉजिक तुमचं जोपर्यंत डेव्हलप होत नाहीये, तुमचा प्रेझेन्स ऑफ माइंड जोपर्यंत जागा होत नाहीये, तोपर्यंत तुम्ही परीक्षा क्रॅक करू शकणार नाहीये, हे डोक्यात ठेवायचं. ओके, या 22 मध्ये जर तुम्हाला काही शंका असेल तर नंबर सगळ्याकडे आहे. इथंच आपण लक्षात थांबूया आणि पुन्हा भेटूया टेस्ट क्रमांक 23 मध्ये. तोपर्यंत थँक्यू व्हेरी मच.